हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे की तलाठी भरतीचा जो रिझल्ट पेंडिंगला आहे तर तो रिझल्ट कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता नवीन अपडेट काय आलेले आहे ती तुमच्यासोबत शेअर करतोय। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सुभाष शेळके यांनी या ठिकाणी एक ट्विट केले आहे। ही ट्विट मित्रांनो 25 फेब्रुवारीचं ट्विट आहे। तर या ठिकाणी बघा, सरळ सेवा भरती 2023 रिलेटेड हे ट्विट आहे। मुख्य सचिवांनी प्रत्येक विभागाला पुढील 15 दिवसात जास्तीत जास्त निकाल, कागदपत्र पडताळणी आणि नियुक्त्या देण्याची व्यवस्था करायला सांगितलेली आहे। म्हणजे लवकरात लवकर सर्व जे काही निकाल पेंडिंगला आहेत, ज्या ज्या भरत्या सर्व सेवेच्या पेंडिंगला आहेत, त्यांचे रिझल्ट पेंडिंगला आहेत, त्यांच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला सांगितलेले आहे आणि लवकरात लवकर जे काही रिझल्टची प्रोसेस आहे ती कंप्लीट करायला लावलेली आहे पुढील 15 दिवसामध्ये। तर बघा मित्रांनो, आता तुमच्यासोबत अपडेट शेअर करतो की आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात बघा, तर पेसा निकाल वगळून जे बाकीचे जिल्हे आहेत, म्हणजे बाकीच्या ज्या नॉर्मल जागा आहेत, तर त्यांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत लागू शकतो मित्रांनो। आणि जरी आज नाही लागला तरी मित्रांनो 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच निकाल लागण्याचे चान्सेस आहेत, कारण सगळीकडून मित्रांनो त्यांच्यावरती प्रेशर येत आहे। अधिकाऱ्यांना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की पेसा क्षेत्राचा निकाल वगळून जे नॉर्मल जिल्हे आहेत किंवा ज्या नॉर्मल जागा आहेत त्यांचा निकाल लावा व पेसाचा निकाल लागेपर्यंत पेसा क्षेत्रातील जागा पेंडिंगला ठेवायचं। तर मित्रांनो आज तुमचा निकाल लागण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत। आणि जरी मित्रांनो आज निकाल नाही लागला तरी ते फेब्रुवारीच्या लास्ट वीक पर्यंत रिझल्ट लावणार होते, परंतु मित्रांनो आज 26 तारीख आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख दिवस आहेत। म्हणजे बघा मित्रांनो, अजून 3 दिवस पेंडिंगला आहेत फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये। त्यामुळे मित्रांनो लास्ट वीक पर्यंत ज्या पेसा जागा वगळून इतरच्या जागा आहेत त्यांचा रिझल्ट जाहीर होऊ शकतो। तर त्यामुळे ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी मित्रांनो काळजी करू नका। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पेसा ज्या जागा आहेत तर त्यांचा म्हणजे जवळपास 13 जिल्हे आहेत पेसा क्षेत्रामध्ये येणार आहे। तर यामध्ये जे पेसाच्या जागा आहेत मित्रांनो, तर त्यांचा तलाठी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो तर त्यावरती मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती ते पूर्णपणे डिपेंड आहे। आणि त्यावरती सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे मित्रांनो ती 5 मार्चला आहे। म्हणजे जवळपास एक 8 दिवसाचा कालावधी राहिला, म्हणजे 1 वीकचा कालावधी राहिलेला आहे। 1 वीक मध्ये मित्रांनो पेसा संदर्भातील जेवढे पण जिल्हे आहेत तर त्याच्यावरती अपडेट येणार आहे सर्वोच्च न्यायालयाची। तर मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे तो 5 मार्चला जर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने निकाल लावायला परवानगी दिली तर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट जाहीर होईल। म्हणजे 7 मार्च किंवा 8 मार्च पर्यंत पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचा रिझल्ट जाहीर होईल। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।